हॅलो नमस्कार. आज एक नवीन घटना घडलेली आहे. ही घटना आजची अशी आहे की घरामध्ये हजबंड वाईफ असतात, पती पत्नी असतात आणि पती पत्नीचे कशाहून झगडी होतच असतात. साहजिकच कोणाचे प्रेमाच्या सान्निध्यातून होतात, तर कोणाचे घरामध्ये कोणत्याही गोष्टीवरून झगडे होतात. परंतु काही वेळेस झगड्याची मर्यादा ही समाप्त होऊन जाते आणि विषय बदलतो भांडणामध्ये. तर मग हजबंड वाईफचे म्हणजे पती पत्नीचे भांडण असे लागून जाते की दोघांपैकी कोणाला तरी जीवनच संपवावं लागतं. म्हणजे एक तर स्वतः संपवावं लागतं, मग ते रागाच्या क्रोधात असो किंवा पती पत्नीला मारून टाकतात किंवा पत्नी पतीला मारतात. तर अशीच एक घटना आज जी घडली आपण ती बघणार आहोत. तुम्ही जर आपलं हे चॅनल नवीन बघत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीच्या घटना आपण या चॅनलवर नवीन नवीन अपलोड करत असतो. तर ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील एक शेगाव छोटंसं गाव आहे, त्या गावात घडलेली आहे. दोघा हजबंड वाईफचे पती पत्नीचे वाद याच्यामुळे व्हायचे की म्हणजे त्या पत्नीला तिचा पती नेहमी सांगत होता माहेरून पैसे आण, आणि पैशासाठी म्हणजे तिचा पती त्या पत्नीशी नेहमी वाद करायचा. तसेच तिला घरामध्ये पण जास्त त्रास व्हायचा. घरामध्ये तिला कंटाळून सोडायची, शाब्दिक बोलणे, तिला मानसिक त्रास द्यायची. तर असंच तिला बाळ जन्मलं, म्हणजे जसं लग्न झालं त्यांचं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी तिला बाळ जन्मलं. जवळपास ती सर्व गोष्टी बाळ जन्मेपर्यंत अक्षरशः बाळ 9 महिन्याचं होईपर्यंत ती सहन करत राहिली. परंतु तिला ते नंतर जे तिच्यासोबत जे दुःख होत होतं, तिचा जो मानसिक आणि शारीरिक छळ होत होता, तो तिला नंतर सहन झाला नाही. त्याची मर्यादा अपार झाली आणि तिने त्या रागाच्या आणि तिला झालेल्या मानसिक त्रास व छळाच्या शारीरिक आणि छळाला कंटाळून तिने विष प्राशन केले. पहिली तिने बाळाला विष दिले. बाळ केवळ 9 महिन्याचं. 9 महिन्याच्या बाळाला तिने विष दिले आणि विष दिल्यानंतर तर फॅमिलीची जी काही फॅमिली होती त्या फॅमिलीनं बाळाला हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु त्याच्या आईने सुद्धा विष घेतलं होतं आणि त्या आईनं विष घेतल्यामुळे ती आई वारली आणि बाळ सध्या बाळावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पल्लवी फारुदे, वय जवळपास 27 वर्ष असं त्या मृत महिलेचं नाव आहे. तर अशाच नवीन घटना आपण या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो. तुम्ही नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जसं तुम्ही सबस्क्राईब करसाल तर आपल्या नवीन चॅनलवर या पॉपटॉप 24 चॅनलवर जशी आम्ही काही घटना अपलोड करतो तर त्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये येतात आणि तुम्हाला लगेच दिसतात जेव्हा आम्ही घटना अपलोड करू तेव्हा. तर अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्ही सतर्क राहा. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, नेहमी सुरक्षित ठेवा. चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.